नमस्कार विद्यार्थी व पालक मित्र, मी डॉक्टर सुनील राऊत, संचालक हायटेक एज्युकेशन बीड. आपण ज्या क्षणाची वाट बघत होतो ते म्हणजे नीटचे ऍडमिट कार्ड कधी येणार कधी येणार. तर जसं आपण काल पाहिलं की नीटचे ऍडमिट कार्ड रिलीज झालेले आहेत आणि जे काही नीट ऍस्पिरंट्स आहेत किंवा 2026 साली जे विद्यार्थी नीटची एक्झाम देणार आहेत आणि त्यांचं स्वप्न पूर्ण करणार आहेत अशा विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांसाठी काही महत्वपूर्ण गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, ज्यामध्ये तुम्हाला सांगितलं जाईल की नीटच्या एक्झामच्या वेळेस विद्यार्थ्यांसाठी काय काय इन्स्ट्रक्शन्स आहेत, कुठले डॉक्युमेंट सोबत न्यायचे आहेत, तुम्हाला तिथं कुठली काळजी घ्यायची आहे आणि कशा पद्धतीने पेपर सॉल्व्ह करायचा आहे याबद्दल आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती तुमच्यापर्यंत इत्थंभूत राहील. तर नमस्कार विद्यार्थी व पालक मित्र, आजच्या आपल्या स्वप्न MBBS 2026च्या या सदराखाली आज आपण चर्चा करणार आहोत की 2026च्या विद्यार्थ्यांसाठी जी काही नीटची ऍडमिट कार्ड आलेले आहे त्याच्यामध्ये एक भरपूर मोठी अशी यादी दिलेली आहे. त्याच्यामध्ये भरपूर अशी इन्स्ट्रक्शन किंवा काही काळजी घ्यायची आहे असे त्यांना पॉइंट्स दिलेले आहेत. त्याबद्दल आपण आज सविस्तर चर्चा करणार आहोत. तर सुरुवात करूया आजच्या आपल्या व्हिडिओला की नीटच्या एक्झामसाठी जाताना कुठली काळजी घ्यायची आहे. तर विद्यार्थी व पालक मित्र, काल म्हणजेच दिनांक 27 एप्रिल रोजी सकाळपासून म्हणजे 26 ला संध्याकाळी पण 27 मे पासून एप्रिल पासून विद्यार्थ्यांना ऍडमिट कार्ड त्यांचे भेटलेले आहेत. आणि आनंदाची बाब म्हणजे गेल्या वर्षीच हा नियम आणला होता NTAने की जे कुणी विद्यार्थी आपले नीटचा फॉर्म भरताना सेंटर देत होते त्यामध्ये ते जे काही डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करत होते तर डिस्ट्रिक्टच्या प्लेसमध्ये तालुका प्लेसला पण विद्यार्थ्यांचे नंबर यायचे. पण यावर्षी प्रामुख्याने असं लक्षात आलेलं आहे की डिस्ट्रिक्ट प्लेस म्हणजे जिल्ह्याचं ठिकाण या ठिकाणीच 90% मुलांचे सेंटर्स आलेले आहेत. तिथं सेंटर्स कमी पडल्याच्या नंतरच तालुका प्लेसला सेंटर गेलेले असे हे आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळालेलं आहे. म्हणून जे काही विद्यार्थ्यांना सेंटर आलेले आहेत ते मोस्टली त्यांच्या जे काही डिस्ट्रिक्ट त्यांना जे अलॉट झालेलं होतं सेंटर सिटी जे आपण पाहिलेलं होतं मागच्या 8 दिवसाखाली, तर त्यांना त्या डिस्ट्रिक्ट प्लेसमध्येच त्यांना सेंटर आलेलं आहे. तर विद्यार्थी व पालक मित्र, तुम्ही पाहिलं असेल मोस्टली सगळ्या विद्यार्थ्यांनी त्यांचे ऍडमिट कार्ड डाउनलोड केलेलेच असतील अशी आपण अपेक्षा करू. तर तुम्ही पाहिलं असेल की 3 पेजेसचं म्हणजे 3 पानी हे ऍडमिट कार्ड आलेलं आहे 2026चं. याच्यामध्ये पहिल्या पेजवरती तुमचं जे काही तुम्ही फॉर्म भरताना जी माहिती दिलेली आहे म्हणजे तुमचं नाव असेल, तुमच्या वडिलांचं नाव असेल, तुमच्या आईचं नाव असेल, तुमची कॅटेगरी असेल, तुमची जन्मतारीख असेल, तुमचा फोटो असेल, हे तुम्हाला पहिल्या पेजवरती दिसतं आहे. त्याचबरोबर त्याच पेजवरती एक सेल्फ डिक्लेरेशन म्हणून एक तुम्हाला शेवटी खाली एक 3 बॉक्स दिसत असतील. तर याच्यामध्ये तुम्हाला काय इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत त्यांनी, तर याच्यात इन्स्ट्रक्शन दिलेले आहे की सेल्फ डिक्लेरेशन मध्ये पहिल्या बॉक्समध्ये तुम्हाला तुमचा पासपोर्ट साईज फोटो जो आहे तो चिटकवायचा आहे आणि तो प्रॉपर त्या बॉक्समध्ये बसेल अशाच पद्धतीने चिटकवायचा आहे. आता हा फोटो कुठला चिटकवायचा, तर जो फोटो तुम्ही नीटचा फॉर्म फिलअप करताना जो फोटो वापरला म्हणजे त्या फोटोवरती तुमचं नाव आणि तुम्ही जे फोटो काढलेली तारीख होती तोच पासपोर्ट साईज फोटो हा तुम्ही पहिल्या पेजवरती चिटकवायचा आहे. दुसऱ्या बॉक्समध्ये काय करायचं आहे, तर तुमचा जो डावा हाताचा अंगठा आहे तर डावा हाताचा अंगठा जो आहे हा तुम्ही तिथं पेस्ट करायचा आहे. घरूनच तुम्ही तो त्याला अंगठा लावून जायचा आहे. आणि तिसऱ्या बॉक्समध्ये जे आहे तर ते काय आहे, कॅन्डिडेटची सिग्नेचर आहे. पण ती सिग्नेचर तुम्हाला घरी करायची आहे का, तर बिलकुल नाही. ही सिग्नेचर कुठं करायची आहे, तुमचे जे इन्व्हिलेजर आहेत, तुमचे जे हॉलचे एक्झामचे जे काही एक्झामिनर आहेत यांच्या समोर तुम्हाला ती साईन करायची आहे तुमच्या एक्झाम हॉलमध्ये. म्हणजे पहिल्या पेजवरती तुमचं सेल्फ डिक्लेरेशनचे जे काही इन्स्ट्रक्शन्स आहेत तर हे 3 प्रकारचे आहेत 3 बॉक्समध्ये. पहिल्या बॉक्समध्ये तुमचा पासपोर्ट साईज फोटो, दुसऱ्या बॉक्समध्ये तुमच्या डाव्या हाताचा थंब जो की प्रॉपरली तिथं उमटला पाहिजे आणि तिसऱ्या बॉक्समध्ये जी काही तुमची सिग्नेचर आहे ती सिग्नेचर तुम्ही इन्व्हिलेजरच्या तुमच्या एक्झामिनरच्या समोर हॉलमध्ये करायची आहे. आता पुढे आल्याच्या नंतर दुसऱ्या पेजवरती काय आहे, तर पोस्ट कार्ड साईज फोटो म्हणजे जो मोठा फोटो आहे तो चिटकवायचा आहे. तो प्रॉपर त्या दिलेला ज्याचा काही बॉक्स आहे त्या बॉक्समध्ये तो प्रॉपर फोटो चिटकवायचा आहे. ते फोटो चिटकवल्याच्या नंतर तिथं साईन वगैरे आहे का, तर बिलकुल नाही. त्याच्यानंतर तुम्ही तिसऱ्या पेजला ज्यावेळी जातात तर तिथं भली मोठी अशी तुम्हाला एक इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. तर त्या इन्स्ट्रक्शन्स मध्ये काय काय दिलेले आहेत आपण सविस्तर पाहूया. तर त्याच्यामध्ये असं दिलेलं आहे की जी काही तुमची एक्झाम सेंटरवरची जी काही तुमची एंट्री आहे ही तुमची एंट्री चालू होणार किती वाजता, तर तुमची एंट्री चालू होणार 11 वाजता.
11 वाजता तुम्ही एंट्री चालू करायची आहे. जे विद्यार्थी बाहेरगावून आलेले आहेत किंवा अगोदर पोहोचलेले आहेत त्यांनी आपली प्रोसेस करून हॉलमध्ये जाऊ शकतात. 11 वाजता तुमची गेट ओपन होईल आणि कंप्लीट 1:30 गेट बंद होणार. मग याच्या नंतर म्हणजे भले 1:31 जरी विद्यार्थी आला तर तो कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याला गेटमध्ये एंट्री दिली जाणार नाही असं त्यांनी एनटीएने त्यांच्या याच्यातली इन्स्ट्रक्शन मध्ये सांगितलेलं आहे. कारण की एकदा गेट क्लोज झालं तर कुणालाही कसल्या प्रकारची एंट्री देता येणार नाही. दुसरं, ज्यावेळेस तुम्ही एक्झाम हॉलमध्ये एंट्री कराल तर तुमचा जे काही तुमचा पेपर चालू होणार दुपारी 2 वाजता, 2 ते 5 या वेळामध्ये तुम्हाला 180 मिनिटांमध्ये तुम्हाला टाइम दिलेला आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा नीटचा पेपर सॉल्व्ह करायचा आहे. कसल्याही कंडिशन मध्ये तुम्हाला एकदा तुम्ही एक्झाम हॉलमध्ये एंटर केल्याच्या नंतर, एक्झाम चालू झाल्याच्या नंतर, एक्झाम संपेपर्यंत तुम्हाला कसल्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला एक्झामच्या बाहेर निघता येणार नाही. आणि एक्झाम झाल्याच्या नंतर तुमची जे काही एक्झामर असतील किंवा इन्व्हिजिलेटर असतील यांच्या पूर्णपणे इन्स्ट्रक्शन येईपर्यंत तुम्हाला कसल्याही प्रकारे तुम्हाला तुमचा एक्झाम हॉल सोडता येणार नाही. त्यांनी एक्झाम झाल्याच्या नंतर त्यांनी ज्यावेळेस OMR शीट वगैरे कलेक्ट करतील, ते इन्स्ट्रक्शन देतील, त्यानंतर तुम्हाला तुमचा हॉल सोडता येईल. तर आता तुम्ही सोबत काय काय न्यायचं आहे, तर तुम्ही तुमचं ऍडमिट कार्ड न्यायचं आहे, जी की तुम्ही तुमच्या ऍडमिट कार्डची कलर प्रिंट करायची आहे. त्याच्यावरती सेल्फ डिक्लेरेशन मध्ये हे तुमच्या पहिल्या पेजवरती तुमचा लेफ्ट हँड थंब आणि फोटो, आणि सेकंड पेजवरती तुमचा एक पोस्ट कार्ड साईज फोटो. याच्या व्यतिरिक्त काय करायचं तर एक पासपोर्ट साईज फोटो आणि एक पोस्ट कार्ड साईज फोटो हा सोबत कॅरी करायचा आहे. त्यानंतर दुसरं काय कॅरी करायचं आहे तर तुमचं जे काही तुम्ही तुमचं हे दिलेलं आहे, ओळखपत्र दिलेलं आहे, म्हणजे तुमचं आधार कार्ड दिलेलं आहे, त्याची जी काही अपडेटेड जी आधार कार्डची कलर प्रिंट आहे किंवा ओरिजिनल आधार कार्ड हे तुम्ही तुमच्या सोबत घेऊन जाऊ शकता. कुठल्याही प्रकारचा पॅड वगैरे तुम्ही कॅरी करायचं नाही. त्याचबरोबर तुमचं स्वतःसाठी काय करायचंय ते एक ट्रान्सपरंट म्हणजे ज्याच्यातनं आरपार दिसेल अशी पाण्याची बॉटल घेऊन जायची आहे. उदाहरण सांगायचं झालं तर आपण जी बिस्लेरी बॉटल घेतो मार्केटमध्ये, त्याच्यावरती त्या बॉटलच्या कंपनीचं रॅपर लावलेलं असतं, ते रॅपर काढायचं, म्हणजे ती बॉटल पूर्णपणे ट्रान्सपरंट राहते, ती तुमच्यासाठी तुम्ही घेऊन जायची आहे. त्याच्यानंतर तुम्ही काय करायचं आहे, इफ सपोज एखादा कॅन्डिडेट पीडब्ल्यूडी मध्ये त्यांनी रिझर्वेशन मध्ये फॉर्म भरलेला असेल, म्हणजेच अपंगाच्या याच्यात, आणि त्यांनी त्याच्यासाठी स्क्राईब किंवा मदतनीससाठी त्यांनी माहिती भरली असेल, तर अशा वेळेस अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे तर तो स्क्राईबची पूर्ण डिटेल कागदपत्र आणि स्वतः स्क्राईबची याची सोबत घेऊन तुम्ही अगोदर तिथं जाऊन सगळी प्रोसेस करणं आहे. आणि पूर्णपणे जी काही तुमची ऍडमिशनची म्हणजे इंटरची जी प्रोसेस आहे ही पूर्णपणे बायोमेट्रिक पद्धतीने होणार आहे. त्यामुळे तुमची जी काही थंब इम्प्रेशन वगैरे असतील आधार कार्डचे ते होणार, जसं स्क्राईबचं बी असणार त्याच्यामुळे त्याचे पूर्ण डिटेल असणार आहेत. आणि तुम्ही जी काही याला अंडरटेकिंगच्या वेळेस जे काही फोटो लावलेत ते तुम्ही एक एक स्पेअर मध्ये ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पीडब्ल्यूडीचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांनी त्यांचं सर्टिफिकेट, ओरिजिनल सर्टिफिकेट जे आहे, कुठलं तर अपंगाचं सर्टिफिकेट असेल, UDID कार्ड असेल, तर हे पण ओरिजिनल सोबत घेणं गरजेचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे एकदा तुमची एक्झाम चालू झाली की स्टार्ट एक्झाम टू 90 मिनिट्स म्हणजे पहिल्या 1.5 तासामध्ये तुम्हाला कुठलाही बायो ब्रेक किंवा टॉयलेट ब्रेक भेटणार नाही. हे विद्यार्थ्यांनी प्रथमतः लक्षात घ्यायचंय. त्याच्यामुळं तुम्ही हॉलमध्ये एंटर करण्याच्या अगोदर तुम्हाला कुठल्या विधीला म्हणजे तुम्हाला कुठे टॉयलेटला वगैरे जायचं असेल तर विद्यार्थ्यांनी जाऊन यायचं. कारण की एकदा एक्झाम चालू झाली की तुम्हाला आफ्टर मीन्स बिफोर 90 मिनिट्स तुम्हाला कुठल्याही प्रकारचा बायो ब्रेक किंवा टॉयलेट ब्रेक भेटणार नाही, आणि शेवटच्या 30 मिनिटात भेटणार नाही. म्हणजे तुम्हाला मध्ये 1 तासामध्ये तुम्ही तुमचा टॉयलेट ब्रेक किंवा बायो ब्रेक घेऊ शकता. त्याच्यानंतर ही जी काही पूर्ण एक्झाम होणार आहे, ही पूर्ण एक्झाम जी आहे ही सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या अंडर सगळ्या विद्यार्थ्यांच्या सगळ्या हॉलचं कव्हरेज असणार आहे. त्याच्यामुळे एनटीएने क्लिअर कट इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की इफ समबडी इज फाउंड गिल्टी किंवा त्यांनी काही चीट करताना कसे काही पाहिलं किंवा काही गैरवर्तन करायला पाहिलं तर त्याच्यावरती डायरेक्ट कारवाई करून तो डायरेक्ट ह्या एक्झाम मधनं बार केला जाईल किंवा बाद केला जाईल किंवा त्याला डिस्क्वालिफाय केलं जाईल. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी याची काळजी घ्यावी की आपल्या हातून कुठलंही गैरवर्तन हॉलमध्ये घडू नये. त्याच्यामुळं विद्यार्थ्यांनी याची प्रामुख्याने काळजी घ्यायची आहे. तर विद्यार्थी व पालक मित्र, तुम्ही ज्यावेळेस एक्झाम देता, एक्झाम संपते तुमची, तर तुम्हाला 2 गोष्टीची खूप काळजी घेणं गरजेचं आहे. तुम्ही ज्यावेळेस तुमची
OMR शीट, कम्प्लीट OMR शीट जी झालेली आहे ही तुमच्या इन्व्हिजिलेटर किंवा एक्झामिनेटर तुम्ही देताल ना, तर त्याच्या दोन्ही कॉपी देणं तुम्हाला गरजेचं आहे. म्हणजे ओरिजिनल कॉपी ही आणि कार्बन कॉपी ही तुम्ही त्या इन्व्हिजिलेटरच्या हातामध्ये देणं गरजेचं आहे. हे तुम्ही प्रामुख्याने पाहून घ्यायचं आहे. एखाद्या विद्यार्थ्याने चुकून जर कार्बन कॉपी घरी आली किंवा त्या एक्झामिनरच्या लक्षात नाही आलं तर कदाचित तो विद्यार्थी एक्झाम मधनं बाद होऊ शकतो. दुसरं, तुम्ही एक्झाम झाल्याच्या नंतर तुम्हाला जे काही तुमचं क्वेश्चन बुकलेट आहे ते तुम्ही तुमच्या घरी घेऊन येऊ शकता. ही तुमची वैयक्तिक जबाबदारी आहे. आता याचबरोबर दुसरं, ज्यावेळेस तुम्ही क्वेश्चन पेपर अटेंड करता त्यावेळेस तुम्हाला वाटतं की आपल्याला रफ वर्क करण्यासाठी एखादा व्हाईट ब्लँक पेपर घेऊन जावा किंवा त्यांनी प्रोव्हाइड करावा, तर तसं होत नाही. तुम्हाला बाहेरनं कुठलीच गोष्ट सोबत घेऊन जायची नाही, एक्सेप्ट तुमची वॉटरची जी काही ट्रान्सपरंट पाण्याची बॉटल आहे ती आणि तुमचे ओळखपत्र आणि फोटोज घेऊन जाण्याचे आहे. त्याच्यामुळं बाहेरून कुठलीच गोष्ट तुम्हाला न्यायची नाही, ही विद्यार्थ्यांनी प्रामुख्याने काळजी घ्यायची आहे. आणि येताना तुम्ही तुमचं क्वेश्चन बुकलेट घेऊन यायचे आणि त्या क्वेश्चन बुकलेट वरती प्रत्येक पेजवरती थोडा थोडा स्पेस दिलेला असतो, जिथे की तुम्हाला रफ वर्क करण्यासाठी ती जागा तुम्ही यूज करू शकता. तर विद्यार्थी व पालक मित्र, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये हेच पाहिलं की तुम्हाला नीटच्या एक्झामचे जे काही ऍडमिट कार्ड आहेत, त्याच्या ज्या काही इन्स्ट्रक्शन्स आहेत त्याच्याबद्दल ते आपण आज सविस्तर चर्चा केलेली आहे. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत की तुम्हाला सोबत जाताना ज्या ज्या गोष्टी कॅरी करायच्या आहेत, जसं की तुमचा युनिफॉर्म असेल, तुमच्या सोबत अजून कुठल्या गोष्टी असणार आहेत, याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. कुठल्या गोष्टी न्यायच्या नाही, ज्या गोष्टीमुळे तुम्हाला प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतात किंवा एक्झामला तुम्हाला बसू दिलं जाऊ शकत नाही, याबद्दल आपण सविस्तर उद्याच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबू. आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती आपण पाहिलेली आहे, ती तुम्ही प्रामुख्याने व्यवस्थित ऐकून घ्यावी. चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या काळात 2026-27 जी काही नीटची ऍडमिशनची प्रोसेस आहे, यामध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप जी काही माहिती हवी असेल ती आम्ही आमच्या व्हिडिओ चॅनलच्या मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवतच जाऊ. जे कोणी नवीन असतील त्यांना लाईक आणि सबस्क्राईब करा. जे कोणी जुने आमचे सबस्क्रायबर असतील आणि त्यांच्या ओळखीचे कोणाला असतील तर त्यांना लिंक पाठवून सबस्क्राईब करायला सांगा, जेणेकरून त्यांचा याचा नक्कीच फायदा होईल. आजच्या व्हिडिओ तिथंच थांबतो. बाकीच्या माहितीसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे नंबर आणि इंस्टाग्रामच्या चॅनलची लिंक दिलेली आहे, त्याच्यावर तुम्ही जाऊन सबस्क्राईब करू शकता. तुर्तास थांबतो आणि भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये माहितीपूर्ण विषयावरती. तुर्तास धन्यवाद.